महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या, गटारी अमावस्या नाहीच, गत आहारी अमावस्या। आज आषाढ दर्श अमावस्या आहे। याला दिव्यांची अमावस्या असे देखील संबोधले जाते। प्राचीन शास्त्रानुसार याला गत आहारी अमावस्या असे देखील म्हटले जायचे, परंतु अनेकांनी भाषेचा अपभ्रंश करून गत आहारी अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले। तरुण पिढीने तर गटारी अमावस्या म्हणजे दारू पिऊन गटारात लोळण्याचा दिवस असाच समज करून घेतला आहे। पारंपरिक प्रथेनुसार आज घरामध्ये असलेले सर्व प्रकारचे दिवे चकचकीत घासून त्यांची पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दाखवला जातो। म्हणून आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात येते। उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेक जण मांसाहार करणे, मद्यपान करणे इत्यादी सर्व प्रकार थांबवत असतात। नियमित शाकाहार करणाऱ्या व्यक्ती कांदा व लसूण यांचे सेवन देखील चातुर्मासामध्ये बंद करतात, तर मांसाहारी व्यक्ती देखील श्रावण महिना सुरू झाल्यानंतर गणपती विसर्जन होईपर्यंत किंवा नवरात्र होईपर्यंत मांसाहार व मद्यपान बंद ठेवतात। परंतु आजच्या दिवसाला गत आहारी अमावस्या म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण या अगोदर जो आहार सेवन केलेला आहे तो आजचा दिवस सेवन करायचा व उद्यापासून पूर्णपणे शाकाहारी भोजनाचा आस्वाद घ्यायचा, असा गत आहारी या शब्दाचा अर्थ आहे। प्रथम विचार करता गटार हा शब्द इंग्रजी शब्द आहे, हा मराठी शब्द देखील नाही। गटार म्हणजे सांडपाणी वाहून जाण्याची जागा। हिंदू धर्मामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या अपवित्र जागेपासून कोणतेही सणाचे नाव ठेवताच येत नाही, परंतु काही टवाळ लोकांनी गत आहारी शब्दाचा अपभ्रंश करून गटारी अमावस्या हा शब्द प्रचलित केला आहे। तरी सर्वांनी या शब्दाचा वापर टाळून आपल्या धर्माचे पावित्र्य राखण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती होईल श्रीवर्धन।